नमस्कार, मी वैद्य उन्मेष डालके आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल गाडगे नगर मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुखपाक म्हणजे वारंवार तोंड येणे ह्यावरती बोलूया। आपली जीभ म्हणजे आतड्याचं प्रतिबिंबच आहे। ती आतड्यातील पचनाची प्रत्येक बातमी आरशाप्रमाणे आपल्याला सुस्पष्ट दर्शवत असते। जिभेच्या मुळाशी किंवा समोर कोणत्याही भागाशी फोड येणं, वारंवार पोटातील पचन नेमके कुठं बिघडलेलं आहे ह्याचा अंदाज आपण जीवा परीक्षणावरून ठरवत असतो। आतड्यातील पचन बिघडल्यास जिभेवरती एक पांढरा थर येत असतो। यावरून जिभा साम किंवा निराम हे आपल्याला समजत असतं आणि तो एक चिकित्सेचाच भाग आहे। जिभेवरती जखम न राहता तोंडाच्या आतमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जखमा होत असतात। वारंवार त्यासाठी कारण कुठली आहे तर वारंवार उपवास करणे, मसालेदार पदार्थ अति प्रमाणामध्ये खाणे, पूर्वीचे जेवण पचण्यापूर्वीच पोटाचा अंदाज न घेता पुन्हा जेवण करणे यासारख्या कारणांमुळे मुखपाकाचे प्रमाण वाढत जातं। जेवणाच्या वेळी नियमित न पाळणे तसेच पोट साफ न होण्याची कारण सुद्धा याला मुखपाकाला कारणीभूत असतात। आम्ल पित्त, पोटात गरम जाणवणे, संपूर्ण शरीराची उष्णता वाढणे ह्यासारखी लक्षणे सुद्धा मुखपाकाला कारणीभूत ठरतात। आता मुखपाकाची कारणे शोधून त्यानुसार चिकित्सा करावी लागते आणि आयुर्वेदातील चिकित्सा प्रणालीमध्ये सर्वात महत्त्वाची म्हटलं म्हणजे रक्तमोक्षण मुखपाकावर सर्वोत्तम कार्य करणारी एक चिकित्सा प्रणाली आहे। तसंच नित्यविरेचन, गंडूश, कवल ही सुद्धा चिकित्सा आपण मुखपाकासाठी करू शकतो। आणि मुखपाकाचं मुख्य कारण जर बघितलं तर पचना रिलेटेडच आहे। म्हणजे तुमचं पचन नीट नसतं, तुमचं ऍसिडिटी वाढलेली असते, आंबट पाणी येणं, जळजळ ही सर्व लक्षणे असतात। त्यावर सर्वात रामबाण उपाय म्हणजे वमन। आता वमन म्हणजे काय तर उलटीचं औषध देऊन 2-3 दिवस स्नेहन स्वेदन आणि घृतपान करून ते आपण आपल्या शरीरामध्ये वाढलेले दोष आणि जे वाढलेलं पित्त आहे ते शरीराबाहेर काढून फेकणं ह्यालाच वमन म्हणतात। धन्यवाद।